हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकामधील 110वा श्लोक आपण आज पाहणार आहोत. श्लोक याप्रमाणे आहे. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंता याते जिनावे, अहंकार गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. या मनाच्या श्लोकामधून समर्थाने खरं म्हणजे मनाचे श्लोक म्हणजे मनाला केलेला उपदेश आहे. आपल्याला असं लक्षात येईल की भगवंतानी गीतेमध्ये सांगताना असं म्हटलं की इंद्रियानाम मनश्चास्मी, इंद्रियांच्या मध्ये मी आहे आणि म्हणून हे मन अत्यंत विलक्षण आहे. हे जोपर्यंत भगवंतांना अर्पण होत नाही तोपर्यंत ते आमच्याकडून नाना प्रकारच्या लीला आणि विकार घडवीत असत. त्यामुळं आम्हाला या मनाला भगवंताकडे लावलं पाहिजे, तरच आमचं कल्याण होईल. कारण मन ही भगवंताची विभूती आहे असं भगवंतानी स्वतः म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला या मनाच्या श्लोकामधून तुटेवाद संवाद त्याते म्हणावे. एखादा विषय घेतला आणि त्यामधून संवाद होऊन एक तत्व बाहेर आलं, एक विचार बाहेर आला, तर त्याला संवाद म्हणायचं. आणि वादविवादातून जर वाद उत्पन्न झाला, झगडा उत्पन्न झाला, तर तो वादविवाद आहे हे आपल्याला लक्षात येईल. आता या ठिकाणी पुढचं जे चरण आहे ते अत्यंत म्हणायचं. विवेके अहंता याते जिनावी. माणसाजवळ विवेक नावाची गोष्ट भगवंतानी इतरांच्या पेक्षा वेगळी विलक्षण अशी दिलेली आहे. आपल्याकडे काही संस्कृत सुभाषित आहेत. त्या सुभाषितामध्ये सुद्धा विवेकाचा उल्लेख केलाय, परंतु तो त्या प्राण्याच्या तेवढ्या गुणापुरताच आहे. काक कृष्ण पिक कृष्ण को भेद काक पिकयो. यामधून कोकिळे जवळ सुरेख आवाज आहे आणि विशिष्ट वेळास ती फक्त बोलते हे सांगायचं आहे. आणखीन एक सुभाषित असं आहे की बगळा आणि हंस एकाच रंगाचे आहेत. हंस श्वेतो बकश्वेतो को भेद हंस बिकयो, नीर क्षीर विवेकेतू हंसो हंसो बको बकहा. हे उदाहरणापुरतं घ्यायला हरकत नाही, परंतु खरा विचार करायचा आहे तो हा विवेक माणसाजवळ दिलेला आहे. आणि म्हणून या विवेकाच्या आधारावर अहंता नावाचा जो दुर्गुण आहे तो आम्ही सोडला पाहिजे. अहंता म्हणजे मीपणा. माणसाला मीपणा केव्हा येतो तर त्याच्याजवळ काही एखादी विशिष्ट गोष्ट इतरापेक्षा जास्तीची आली की मीपणा येतो. संपत्ती थोडी जास्ती आली की माझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही, बल जास्त आलं की माझ्यासारखा बलवान कोणी नाही. अशा प्रकारचा थोडीशी विद्वत्ता आली, 4 पुस्तकं वाचले की माझ्यासारखा विद्वान कोणी नाही. अशा प्रकारचा जो भाव आहे याला अहंता म्हणतात. आणि ही अहंता आमच्या पुढच्या प्रगतीसाठी अत्यंत घातक आहे. ही अहंता सोडल्याशिवाय आमची पुढची प्रगती होणार नाही हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही अहंता आम्ही विवेकाने सोडून द्यावी, अहंतेला बाजूला करावं असं समर्थांनी दुसऱ्या चरणामधून सांगितलंय. अहंतामुळे वाद नाना विकारी. जर अहंता आमच्या जवळ आली तर काय होतं? एक प्रसिद्ध उदाहरण समर्थांच्या काळात समर्थांच्याच संदर्भामध्ये घडलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सदाशिव शास्त्री येवलेकर म्हणून अत्यंत विद्वान असलेले गृहस्थ होते. त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी जाऊन निरनिराळ्या विद्वानांना विद्वत्तेच्या क्षेत्रात
जिंकलेलं होतं. ते सांगायचे, मी जर हारलो तर माझी जीभ छाटून घेईल, पण तुम्ही जर हारलात तर मला हारल्याचं पत्र तुम्हाला द्यावं लागेल. आणि असे शेकडो पत्र त्यांनी गोळा केले होते. आणि फिरत फिरत ज्यावेळेला ते शिवाजी महाराजांच्या दरबारात तिथल्या काही जणांना भेटले, त्यांच्या विद्वानांच्या लक्षात आलं की यांना अहंकार आहे आणि जिंकल्यामुळं ते हारल्याचं पत्र घेत आहेत. म्हणून त्या सगळ्यांनी सुचवलं, आमच्यामध्ये सगळ्यात विद्वान म्हणजे समर्थ आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा. आणि म्हणून समर्थांना शोधित शोधित ते समर्थांच्याकडे आले. एक आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, संत आणि पंडित किंवा शब्द विद्वान यामध्ये मूलभूत स्वरूपाचा फरक आहे. अहंता ज्याच्या जवळ आहे, 4 पुस्तकं वाचल्यामुळे तो अहंतेमुळे माझ्यासारखा विद्वान कोणी नाही असं म्हणत असतो. परंतु जे संत आहेत त्यांच्याजवळ सर्व प्रकारचं ज्ञान असलं तरीही ते कुठल्याही प्रकाराने माझ्याजवळ हे आहे असं सांगत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे हे प्रगतीच्या आड येणार आहे. अहंता सोडल्याशिवाय भगवंताकडे जाता येणार नाही. आणि जे भगवंताकडे जाऊन पोहोचलेले आहेत अशा महापुरुषाजवळ तरी अहंता मुळातच राहत नाही. आणि समर्थांना ज्यावेळेला कळलं की हे सदाशिव शास्त्री येवलेकर आपल्याकडे चर्चा करण्यासाठी येणार आहे, त्यावेळेला ते आल्यावर म्हणाले, मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. समर्थ म्हणाले, थांबा, तुम्हाला आधी माझ्याशी चर्चा करायची, आधी आणखीन काही गोष्टी कराव्या लागतील, माझ्या आधी एकाशी तुम्हाला चर्चा करावी लागेल. आणि मग घडलं असं जे त्यांच्या चरित्रात सांगितलं ते लक्षात घेण्यासारखं. समोरून एक मोळी घेऊन माणूस येत होता. त्या मोळी विक्याला समर्थांनी सांगितलं, बाबा रे ही मोळी खाली ठेव. त्यांनी महाराजांना नमस्कार केला आणि म्हटलं, महाराज मी काय करू? काय नाही, थांब म्हणाले. आणि त्याच्या समोर एक रेषा शिष्याला मारायला सांगितली आणि त्याला सांगितलं ही शिष्या ओलांडून रेषा ओलांडून पुढे ये. त्याला आधी विचारलं, तू कोण आहेस? तर तो म्हणाला, मी मोळी विक्या आहे. पुढे आल्यावर त्यांनी सांगितलं, मी शूद्र आहे. त्याच्या पुढे एक रेषा ओढली. त्याच्या पुढे यायला सांगितलं, तो म्हणाला, मी वैश्य आहे. एक रेषा ओढली. त्याच्या पुढे आला की सांगितलं, मी क्षत्रिय आहे. त्याच्या पुढे आल्यानंतर एक रेषा ओढली की म्हणाले, मी ब्राह्मण आहे. आणि त्याच्या पुढे एक रेषा ओढल्यावर म्हणाले, सर्व शास्त्र संपन्न विद्वान मी आहे. आता हे मोळी विक्याचा सर्वशास्त्र विद्वान कोणाच्या सामर्थ्याने झाला? संतांच्या सामर्थ्याने झाला. पण संतांजवळ गर्व नसल्यामुळे त्यांनी काही म्हटलं नाही. आणि मग समर्थ त्यांना म्हणाले की हे येवलेकर शास्त्री आहेत, अत्यंत सदाशिव शास्त्री आहेत, अत्यंत विद्वान आहेत, यांच्याशी वादविवाद कर. आणि चरित्रकार सांगतात की त्या वादविवादात हे सदाशिव शास्त्री हारले. आता या ठिकाणी स्वतःची जीभ छाटून घ्यायची, त्यावेळेला त्यांनी जवळ असलेली कट्यार काढली. त्यावेळेला त्यांचा हात धरून समर्थांनी सांगितलं की सदाशिव शास्त्री तुम्ही विद्वान आहात, पण अहंतेमुळे तुम्ही आतापर्यंत वाया गेलात. तुमच्याजवळ ज्ञान नाही असं नाही, तुमची अहंता कमी व्हावी म्हणून मला या प्रकारचा हा प्रकार करावा लागला. मला एका सिद्धीचा उपयोग करून तुमच्याजवळ ज्ञान आहे ते समाजाच्या उपयोगी आणा ना. तुम्ही कमी विद्वान नाही, पण या अहंतेमुळे तुम्हाला खाली पाहावं लागलं. ती अहंता सोडून द्या आणि समाज कार्याला लागा, ईश्वराच्या कार्याला लागा. त्यांनी समर्थांना साष्टांग दंडवत घातलं आणि ईश्वर कार्याला लागल्यानंतर हेच येवलेकर शास्त्री सातारा ते पुणे या रस्त्यावर कन्हेरी म्हणून जे मठ आहे त्या मठाचे अधिपती झाले. किती विद्वान होते, जे विद्वत्ता नव्हती असं नाही. जर शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात किंवा काही वेळेला काही धर्माविषयी शंका आली तर समर्थांपर्यंत जाण्याच्या आधी या येवलेकरांच्याकडे येत आणि त्याच ठिकाणी संख्येचं समाधान होत असे. सांगायचं तात्पर्य, इतका विद्वान पण अहंतेमुळे वाया गेला होता. आणि ती अहंता संपली त्यावेळा समर्थांनी त्यांना एका मठाचे अधिपती केलं. सांगायचं तात्पर्य काय की अशा प्रकारचं ज्ञान असूनही ज्याच्या जवळ अहंता असते तो वाया जात असतो, स्वतःची जीभ छाटून घ्यायला निघतो. पण ती अहंता गेल्यानंतर मग त्याचं चांगल्या प्रकारच्या कार्यामध्ये रूपांतर होतं. हे या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. तुटे वाद संवाद तो हितकारी,
आणि मग सदाशिव शास्त्री असतील किंवा अन्य विद्वान असतील, यांना समर्थांची सूचना आहे. समर्थांची म्हणण्यापेक्षा सर्व संतांची ही सूचना आहे की बाबांनो, तुमच्याजवळ एखादी इतरांच्या पेक्षा जास्ती असलेली गोष्ट, तिची अहंता बाळगू नका. ही अहंता तुमच्या प्रगतीमध्ये अड येणारी आहे. कारण तुम्ही तुमच्याजवळ संपत्ती इतकी म्हणता, तुमच्यापेक्षा कोट्यावधीनी संपत्ती जास्त असलेली माणसं दुसरीकडे. तुमच्याजवळ सामर्थ्य आहे असं म्हणतात, रावणाचं सामर्थ्य सुद्धा कमी पडतं असं तुम्हाला वाटतं, पण तुमच्यापेक्षा सामर्थ्य संपन्न माणसं दुसरीकडे असतात. म्हणून आपल्या जवळ इतरांच्या पेक्षा, सामान्य माणसांच्या जवळ एखादी जास्त गोष्ट आली म्हणजे आपण त्याची अहंता धरता कामा नये. ती अहंता सोडली पाहिजे. आणि अहंता धरली तर काय होईल, त्याच्यातला सदाशिव शास्त्री होते सुरुवातीचा, आणि अहंता सोडल्यानंतर सदाशिव येवलेकर मठाधिपती होतील. अहंकार सोडल्यामुळे ते मठाधिपती होऊ शकले आणि त्यांच्या हाताने फार मोठ्या प्रमाणावर पुढच्या काळात कार्य झालं. सांगायचं तात्पर्य काय आहे की ही जी अहंता आहे ही जर तुटली, आणि तुटे वाद संवाद तो हितकारी, आणि चांगल्या माणसांच्या सहवासात आल्यामुळे या वादाचं रूपांतर संवादामध्ये, सुसंवादामध्ये झालं तर शास्त्रांची ओळख होते. आपल्याकडे अर्जुन हा भगवंतांचा शिष्य आहे, आणि म्हणून ज्ञानेश्वरी किंवा गीता सांगताना काय म्हटलं, तुम्हाला जर हे गीतेचं तत्वज्ञान घ्यायचं असेल तर अर्जुनासारखं, अर्जुनाची पांथी परसण्या जे योग्य होती, अर्जुनाची पांथी जे परसण्या योग्य होती, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की अर्जुनाचा स्वभाव अत्यंत सरळ आहे, आर्जव. अर्जुन या शब्दाचाच अर्थ मनाचा सरळपणा ज्याचा आहे तो. आणि असा मनाचा सरळपणा अहंता विसरून ज्या वेळेला कार्य करतो त्याच वेळेला त्याची प्रगती होते. आणि जोपर्यंत अहंता जवळ असते तोपर्यंत कुठल्याही प्रकाराने प्रगती होत नाही. झालीच तर अहंकारामुळे पुढच्या काळात अधोगती होते. म्हणून आमची अधोगती होऊ नये असं वाटत असेल तर अहंता सोडली पाहिजे आणि सुसंवाद धरला पाहिजे. एवढंच आजच्या दृष्टीने आपण लक्षात घ्या. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय.